नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध 4 अध्याय 16 ऋतू महाराजांची स्तुती पाठकांकडून स्तुती। श्लोक नंबर 4। एष धर्मभृतां श्रेष्ठो लोकं धर्मेऽनुवर्तयन् गोप्ता च धर्मसु सेतूनां शास्ता तत्परिपन्थिनाम्। एष धर्मभृतां श्रेष्ठो लोकं धर्मेऽनुवर्तयन् गोप्ता च धर्मसेतूनां शास्ता तत्परिपन्थिनाम्। एष धर्मभृतां श्रेष्ठो लोकं धर्मेऽनुवर्तयन् गोप्ता च धर्मसेतूनां शास्ता तत्परिपन्थिनाम्। एष धर्मभृतां श्रेष्ठो लोकं धर्मेऽनुवर्तयन् गोप्ता च धर्मसेतूनां शास्ता तत्परिपन्थिनाम्। एष धर्मभृतां श्रेष्ठो लोकं धर्मेऽनुवर्तयन् गोप्ता च धर्मसेतूनां शास्ता तत्परिपन्थिनाम्। एषः हे पृथु महाराज धर्मभृतां धार्मिक तत्वांचे पालन करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ श्रेष्ठ लोकम संपूर्ण जगात धर्मे धार्मिक तत्वांच्या अनुवर्तयन लोकांना योग्य आचरणात नियुक्त करून गोप्ता संरक्षण करता च तसेच धर्म सेतूनां धार्मिक तत्वांचा शास्ता शासन करता तत्परिपंथीनां धार्मिक तत्वांना विरोध करणाऱ्यांच्या। भाषांतर आहे, हे सम्राट पृथु महाराज धार्मिक तत्वांचे पालन करणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत, म्हणून ते प्रत्येकाला
म्हणून ते प्रत्येकाला धर्मतत्वांचे अनुसरण करण्यात धर्मतत्वाचे अनुसरण करण्यात नियुक्त करतील नियुक्त करते आणि त्या धर्मतत्वांचे आणि त्या धर्मतत्वांचे सर्व प्रकारे संरक्षण करतील. सर्व प्रकारे संरक्षण करतील. तसेच ते अधार्मिक आणि नास्तिक लोकांना तसेच ते अधार्मिक आणि नास्तिक लोकांना कठोर दंड देणारे कठोर दंड देणारे थोर शासक असतील. थोर शासक असतील. स्तुती पाठकांनी स्तुती करायला सुरुवात केलेली आहे. इट्स काइंड ऑफ भविष्यवाणी असल्यासारखं आहे, कारण पृथू महाराजांनी अजून काही काम केलेलं नाही, तर स्तुती कशाची करायची. तर भविष्यात ते काय करणार आहेत त्याची स्तुती करतात. लक्षात ठेवा, श्रील प्रभुपाद मागच्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये श्रील प्रभुपादांनी सांगितलं की भविष्यात आपण काहीतरी मोठे बनू, म्हणून आज स्वतःची स्तुती करून घेणे हा खूप मोठा अपमान असतो. परंतु इथे भगवंतांचे अवतार पृथू महाराज यांची साक्षात स्तुती केली जाते, त्यामुळे त्यात काही चुकीचं नाही. सर्व ऋषी मुनी, पूर्वाचार्य, साधू आणि शास्त्राला संमत असं विधान हे स्तुती पाठक करणार आहेत, त्यामुळे त्यात काही चुकीचं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिली ते सांगतात म्हणजे पृथू महाराज हे सर्व धार्मिक तत्वांचं पालन स्वतः करतील, दुसऱ्यांकडून करून घेतील, धार्मिक तत्वांचं संरक्षण करतील आणि जे कोणी धार्मिक तत्वांचं पालन करणार नाहीत अशा अधार्मिक आणि नास्तिक लोकांना कठोर दंड पण देतील, शासन पण करतील. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकात राजाचे आणि शासन प्रमुखाचे कर्तव्य सुंदर रीतीने सांगितलेले आहे. प्रभुपाद म्हणतात राजा किंवा जो शासन प्रमुख असतो, राजाचंच कर्तव्य सांगितले, परंतु प्रभुपाद त्यात शासन प्रमुख जोडतात, कारण आता राजेशाही राहिली नाही, आता लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये देखील जो शासन प्रमुख असतो, पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, काही देशांमध्ये पंतप्रधान मेन असतो, काही देशांमध्ये राष्ट्राध्यक्ष मेन असतो. तसंच लोकल लेवलला देखील मुख्यमंत्री, नगराध्यक्ष, सरपंच, कुटुंब प्रमुख तुमच्या कुटुंबामध्ये, ते सगळ्यांचं कर्तव्य सेम असतं, कारण हे एक प्रकारे हेड असतात, नेता, प्रमुख नेता असतात. आणि प्रमुख नेत्याची दोन कामं असतात, एक तर आपल्या संरक्षणाखाली असलेल्यांचं रक्षण करणे आणि दुसरं म्हणजे त्यांना मार्गदर्शन करणे. नुसतंच रक्षण करणे नाही, मार्गदर्शन पण करणे. कशाबद्दल मार्गदर्शन करणे आणि कशापासून संरक्षण करणे ते या श्लोकात दिलेलं आहे. धार्मिक तत्वांचं पालन करण्यामध्ये मार्गदर्शन करणे, अधर्मापासून रक्षण करणे, हेच मेन काम असतं. कुठलाही कुटुंब प्रमुख असो, नगर प्रमुख असो, राज्य प्रमुख असो, देशाचा प्रमुख असो, त्याचं हेच कर्तव्य असतं. कॉमन सेन्स आहे. अधर्म वाढला तर समाजामध्ये अराजकता वाढेल, शासनालाच अजून जास्त त्रास होणार. कायदे म्हणजे काय असतात? कायदे म्हणजे जो धर्माच्या विरुद्ध वागतो त्याला दंड देणे. आता लोकशाहीमध्ये कायदे लोक स्वतः बनवतात, धार्मिक तत्वांचा त्याच्याशी काही संबंध जास्त नसतो, परंतु तरीही धार्मिक तत्वांवरतीच हे अवलंबून असतात की कुणाच्या प्रायव्हेट मालमत्तेची चोरी करायची नाही, कुणाला शारीरिक त्रास द्यायचा नाही, तसं दिला तर एवढा दंड होईल, असं केला तर एवढा दंड होईल. हे सगळं धर्मच असतं ऍक्च्युअली. भगवान श्रीकृष्ण देखील हेच सांगतात. परंतु कलियुगामध्ये विशेष करून राजेशाही देखील भ्रष्ट होते आणि राजेशाही नंतर जी आता लोकशाही आलेली आहे ती देखील भ्रष्टच आहे. त्यामुळे ह्या कायदे बनवताना देखील असे लूप होल बनवले जातात की स्वतः राजाच अधार्मिक होतो.
ज्याचं कर्तव्य आहे धर्माचं काटेकोरपणे पालन केलं जाते की नाही पाहणे, तो स्वतःच अधार्मिक असल्यावरती मग कसं होणार? प्रभुपाद लिहितात, या श्लोकात राजाचे आणि शासन प्रमुखाचे कर्तव्य सुंदर रीतीने सांगितलेले आहे. ऍक्च्युली काही विशेष सांगितलेलं नाही याच्यामध्ये, परंतु सुंदर रीतीने का म्हणतात? कारण हे एकमेव काम असतं राजाचं, बाकीची कामं नंतर. धर्माचं रक्षण कसं करता येईल? आता आपण चुकीची संकल्पना डोक्यात घातलेली आहे की धर्माचं रक्षण म्हणजे हिंदू लोकांचं रक्षण. नाही, हिंदू लोकांचं रक्षण करायचं आणि दुसऱ्याचं रक्षण करायचं नाही, हा कुठला धर्म आहे? धर्म हा करुणा आणि दया याच्यावरती आधारित असतो. मूळ धर्माचं करुणा असतं, कंपॅशन. ती सर्व जीवांप्रती असली पाहिजे, कोंबड्यांप्रती पण असली पाहिजे, बकऱ्यांप्रती पण असली पाहिजे. कोंबडी, बकरे, डुकर, गाय आपण कापून खातो आणि धर्माचं रक्षण, असं कसं काय धर्माचं रक्षण होईल? दुसऱ्या जातीतल्या, दुसऱ्या धर्मातल्या लोकांच्या वरती आपण अत्याचार करतो आणि म्हणतो धर्माचं रक्षण, असं कसं धर्माचं रक्षण करतो? धर्माचं रक्षण म्हणजे धार्मिक तत्वांचं रक्षण. म्हणून या श्लोकामध्ये पुन्हा पुन्हा हेच म्हटलेलं आहे, सम्राट पृथु महाराज हे धार्मिक तत्वाचे पालन करणाऱ्यामध्ये सर्वश्रेष्ठ होते आणि प्रत्येकाला धर्मतत्वाचे अनुसरण करण्यात नियुक्त करतील आणि धर्मतत्वाचे सर्व प्रकारे संरक्षण करतील. तर कुठे लिहिलंय का हिंदू धर्माचं संरक्षण करतील? ऍक्च्युली जेव्हा पृथु महाराज होते तेव्हा हिंदू धर्मच नव्हता. जेव्हा भगवान पृथु महाराज तर खूप आधी होऊन गेले, तेव्हा भगवान श्रीकृष्ण अगदी लेटेस्ट येऊन गेले 5000 वर्षापूर्वी. तेव्हा पण हिंदू धर्म नव्हता, नाही मुस्लिम धर्म होता, नाही पारशी धर्म होता, नाही या जातीपाती होत्या. धार्मिक तत्व काय असतात, त्या तत्वांचं रक्षण केलं पाहिजे. कसल्या तत्वांचं रक्षण करतोय आपण? हिंदुत्ववादी सरकारामध्ये शासन प्रमुख आपला म्हणतो की आम्ही धर्माचं रक्षण करतो, परंतु हे हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतरच भारत जगातला टॉपमोस्ट बीफ एक्सपोर्टर झाला. आता ते म्हणतात बीफ म्हणजे आम्ही गायी कापत नाही, म्हैशीचं मांस कापून पाठवतो जगभरामध्ये. समजा गायी कापतच नाही, ते खोटं आहे ऍक्च्युली, गायी पण कापतात, बैल कापतात सगळ्यात जास्त. समजा त्यांचं खरं धरलं तरी हे तुमच्या कुठल्या धार्मिक तत्वामध्ये बसतंय म्हैशीनं कापून त्याचा मांस जगभरामध्ये एक्सपोर्ट करणे? ठीक आहे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपलं शास्त्र पण सांगतं की तुम्ही मांस पण खाऊ शकता, परंतु त्याला पण काही नियम आहेत, बंधन आहेत. ती म्हैस किंवा ती गाय मेल्यानंतर त्याचं चामडं पण तुम्ही वापरू शकता, परंतु त्याला पण काही नियम आहेत, बंधन आहेत. त्याला नैसर्गिक मृत्यू आलेला असला पाहिजे. तुम्ही सर्रास लेफ्ट राईट वरून खालून इकडून तिकडून सगळीकडून मारताय आणि मग स्वतःचा बिझनेस करताय. आणि या हिंदुत्ववादी सरकारचेच आमदार खासदारांचे हे कत्तलखाने आहेत. डायरेक्टली कधी कुठे कुठे डायरेक्टली आहेत, कुठे कुठे इनडायरेक्टली आहेत. कसं धार्मिक तत्वांचं रक्षण करणार आपण? ही पेटा नावाची संस्था आहे, रस्त्यावरच्या कुत्र्यांवर झालेल्या अत्याचाराबद्दल बंड करते, एका हत्तीवर झालेल्या अत्याचारावर बंड करते. मी असं म्हणत नाही की हत्तीला बांधून ठेवलं पाहिजे, परंतु या पेटाला हे दिसत नाही की रोज करोडो कोंबड्या कापल्या जातात, बकरी कापले जातात. हे धार्मिक तत्वांचं रक्षण आहे? हे बंद करता येत नाही आपल्याला. बाकी जो घोटाळा आणि जे भानगडी चालू आहेत सगळ्या फुल भ्रष्टाचार, ते कुठून बंद करणार? हो की नाही? म्हणून प्रभुपाद इथे लिहितात, धार्मिक तत्वांचं रक्षण करणे हे एकमेव काम असतं सरकारचं. एक जीबी एक कप चहापेक्षाही कमी किमतीत देणे हे राजाचं काम आहे का?
राजा बडाई मारतो याचे. राजाचं काम हे थोडीच आहे. राजाचं काम पाहणे की सगळे धार्मिक तत्वाचं पालन करतात की नाही. जो करत नाही त्याला कठोर दंड देणे. हे धार्मिक तत्वाच्या विरुद्ध आहे. जेव्हापासून या भारतामध्ये 1 GB 1.5 GB 2 GB डेटा फ्री आणि सगळ्यात स्वस्त मिळायला लागला ना, तेव्हापासून भारतामध्ये धार्मिक तत्व गेली, संपली सगळी. अश्लीलता वाढली. अगदी उच्च कुळातल्या मुली आणि बायका देखील त्या 1 GB वापर करून डान्स करायला लागल्या लोकांच्या समोर. हे कसलं धार्मिक तत्वांचं पालन करतोय आपण. काय समाजाला दिलं पाहिजे. युवा पिढीला व्हिडिओ गेम खेळण्यामध्ये आणि व्हिडिओ गेम बनवण्यामध्ये प्रोत्साहन दिलं जातं. युवा पिढी मग धर्माचं रक्षण करणार आहे पुढे मोठे झाल्यावर, हो की नाही. बऱ्याच लोकांना हे कळतच नाही की राजाचं पहिलं काम असतं सगळे धर्माप्रमाणे सगळे भक्तीमध्ये आहेत की नाही ते पाहणे. खऱ्या भक्तीमध्ये, बरं का. एक खोट्या भक्तीचा या आपले राजा पण येऊन वावा करून जातात. वा खूप छान संस्था आहे, भक्तीचा प्रचार करते. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खऱ्या भक्तीचं पालन म्हणजे काय? जसं भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाचं सगळे पालन करतात की नाही ते पाहणे. कारण ते जर केलं नाही तर समाजामध्ये चोर लुटेरे वाढणार. हे कॉमन सेन्स आहे, हो की नाही. चोरी म्हणजे काय? ज्याच्या मनामध्ये खोट आहे, ज्याच्या मनामध्ये प्रेम नाही, स्वार्थ आहे, लोभ आहे, त्या स्वार्थापोटी लोभापोटी तो दुसऱ्याची प्रॉपर्टी हिसकावून घ्यायचा प्रयत्न करतो. मग ते लिगली करेल, इलिगली करेल, ऑफिशियली करेल, अनऑफिशियली करेल, ती सगळी चोरीच असते. आणि हे सगळं थांबवणे म्हणजेच धार्मिक तत्वांचं पहिल्यांदा पालन. ऑफकोर्स एक्सटर्नली पोलीस फोर्स पण असावा लागतो, परंतु पोलीस फोर्स कमीत कमी लागेल याच्यासाठी समाजामध्ये, प्रजेमध्ये हे धार्मिक तत्वांचं ज्ञान पसरवणे सगळ्यात महत्वाचं काम असतं. सगळे आतूनच चांगले झाले तर समाजामध्ये कशाला कोण वाईट वागेल. मग कोणी काही वाईट वागलाच नाही तर पोलीस फोर्सची काय गरज आहे. तरी गरज असते, कारण या भौतिक जगामध्ये आपण आलोच आहे सगळे स्वार्थापोटी. त्याची मिनिमम गरज लागली पाहिजे. सगळे भक्ती मार्गावर आहेत की नाही आणि सगळे भगवत धामात जाणार आहेत की नाही हे पाहणे हे राजाचं प्रथम कर्तव्य असतं. मग प्रभुपाद म्हणतात की नाही, पुढे पुढे सांगतात प्रभुपाद वर्णाश्रमाबद्दल, म्हणजेच वर्णाश्रमाचं पालन करणे. लोकांकडून धार्मिक जीवनाचे काटेकोरपणे पालन व्हावे या संबंधी शासन प्रमुखाने कर्तव्य दक्ष असावे. त्याचवेळी राजाने नास्तिकांना कठोर दंडही करावा. दुसऱ्या शब्दात नास्तिक अथवा निरीश्वरवादी राजाने किंवा शासन प्रमुखाने कधीही पाठिंबा देऊ नये. सरकारला, दुसऱ्या शब्दात नास्तिक आणि निरीश्वरवादी सरकारला राजाने, शासनाने कधीही पाठिंबा देऊ नये. उत्तम शासनाची हीच परीक्षा आहे. निधर्मी शासन व्यवस्थेच्या नावावर वर्तमान काळातील शासन प्रमुख तटस्थ राहतो आणि लोकांना सर्व प्रकारची अधार्मिक कार्य करण्याची अनुमती देतो. निधर्मी म्हणजे काय? धर्मनिरपेक्षता जे चालू आहे ना सध्या, काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये त्याला? सेक्युलरिझम. हे कशावर आधारित आहे? हे मानव निर्मित धर्मावरती हे सगळं सुरू झालं. हे मानवाने निर्माण केलं हिंदू, मग एका मानवाने निर्माण केलं मुस्लिम, मग ते एकमेकाची भांडा लागले, माझा धर्म श्रेष्ठ का तुझा धर्म श्रेष्ठ. दोघे जे भांडतात त्यांना स्वतःचा धर्म कधी स्वतःच वाचला नाही, कधी समजावून घेतला नाही, नुसतेच भांडतायत. कारण या भौतिक जगामध्ये आपण भांडायला चाललोय. मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ हेच ठरवायला आलोय. माझा धर्म श्रेष्ठ की तुझा धर्म श्रेष्ठ ठरवत नसतात हे लोक, मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ ठरवत असतात. मग या भांडणातून आधुनिक मॉडर्न सरकारने उपाय काय काढला? सर्व धर्म समभाव.
किंवा निरपेक्षता किंवा बिलकुल धर्म सोडूनच द्यायचा. तुमचा पण धर्म तुम्ही सोडून द्या, तुमचा पण धर्म तुम्ही सोडून द्या. शाळेत यायचं असेल, हॉस्पिटलमध्ये यायचं असेल, तुम्हाला सरकारी सुविधा पाहिजे असतील, तिथे धर्म नाही चालणार. कुठला धर्म नाही चालणार? हे मानव निर्मित धर्म नाही चालणार. परंतु जो भगवंतानी निर्माण केलेला धर्म असतो, धर्मम तु साक्षात भगवत प्रणीतम, भगवान श्रीकृष्णांनी जे नियम बंधन तयार केलेले असतात त्याला धर्म म्हणतात. तो तुम्ही कितीही नाही म्हटला तरी तो तुमच्यावर लागू होतोच. कठोर नियम असतात. वाईट कर्म केलं त्याचं तुम्हाला फळ मिळणार, चांगलं कर्म केलं त्याचं तुम्हाला फळ मिळणार, भगवंतांची सेवा केली त्याचं तुम्हाला फळ मिळणार. तुम्ही ठरवायचे कुठलं फळ पाहिजे, किती दिवस पाहिजे, किती दिवस या भौतिक जगात खितपत पडायचंय. मग हा शासनकर्ता सरकार जरी बोगस असलं, जरी भ्रष्ट असलं, तरी तुम्ही त्याच्यातून वाचू शकता का? येस. कसं? भगवंतांचा जो धर्म आहे, भगवंतांचं जे शासन आहे, त्या शासनाचे काय नियम आहेत ते तुम्ही स्वतः वाचा, श्रवण करा, गुरुकडे जाऊन ते समजावून घ्या. ही पद्धती आहे. सांगतात भगवंत गुरु शिष्य परंपरेमध्ये, प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवया, आणि मग त्या शासनाचं पालन करा. मग तुम्ही या अखिल ब्रह्मांडाच्या, भौतिक जगाच्या ऍक्च्युली या जेलमधून बाहेर पडाल. हे जेलमध्ये जेल निर्माण केल्यासारखं आहे. भगवंतांनी तुरुंग निर्माण केले, त्याच्यामध्ये ही व्यवस्था निर्माण केलेली आहे वर्णाश्रमाची, त्याच्यामध्ये परत शासन निर्माण केलेलं आहे. म्हणून जो राजा इथे शासन करता असतो ना, तो भगवंतांचा प्रतिनिधी असला पाहिजे. भगवंतांनी जे नियम बनवलेत, धर्म बनवलाय, त्या धर्मावर आधारित, त्या नियमावर आधारित तुमच्या राष्ट्राचे, राज्याचे कायदे असले पाहिजे. नसेल तर मग सगळं गडबड गोंधळ सध्या जसं चालू आहे, खिचडी, सगळीकडे खिचडी. आणि त्या खिचडीचाच हा एक प्रकार आहे, तटस्थ राहणे, सेक्युलरिझम. आम्ही धर्मनिरपेक्ष आहे. कुठलं धर्मनिरपेक्ष? ज्या पद्धतीने लेफ्ट राईट तुम्ही पशुहत्या करताय, त्याचाच परिणाम आहे हा सगळा. पाऊस ना लवकर थांबतो, ना लवकर पडतो, पूर येतो, अतिवृष्टी होते, भूकंप येतो, मास किलिंग. श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्येच सांगितलेलं आहे, ऍक्च्युली 17व्या अध्यायामध्ये. जिथे जिथे गायींची कत्तल केली जाते, त्या त्या समाजामध्ये सर्व प्रकारचे त्रिविध ताप लोकांना भोगावे लागतात त्याच जन्मामध्ये. जगामध्ये जे काही आता मोठ्या प्रमाणामध्ये क्रूरता चालू आहे, भ्रष्टाचार, एकदम मासमध्ये किलिंग जे चालू आहे, बॉम्ब स्फोट, युद्ध वगैरे, हे सगळं गोहत्येचा परिणाम आहे. भागवतम सांगतं आपल्याला. गोहत्या, पशुहत्या, या धर्मातून तुम्ही कसं तटस्थ राहणार? मी नाही राहू शकत. इथे तुम्ही शाळेत म्हणू शकता आम्ही धर्मनिरपेक्ष आहे, या शाळेमध्ये आम्ही सगळ्या धर्माच्या मुलांना अलाव करतो. कुठले सगळे धर्म? सगळे धर्म नाहीच आहे. धर्म एकच असतो. धर्म एकच असतो. तुम्ही निर्माण केले वेगवेगळे धर्म, आणि मग निर्माण केलेल्या धर्मापासून तटस्थ राहिला. आम्हाला कुठल्या धर्माशी काही देणं घेणं नाही. नास्तिक झाला. मग हे सगळे एकमेकाशी भांडायला लागले, म्हणून त्याच्यावर उपाय म्हणून आपण नास्तिक झालो, धर्मनिरपेक्ष. तुम्ही भले कितीही म्हणाल आम्ही नास्तिक झालो, आम्हाला कुठल्या धर्माशी काही देणं घेणं नाही, भगवंतांनी किंवा भगवंत तुम्ही मानत नसाल तर निसर्गाच्या नियमाने ते मानलं पाहिजे ना. निसर्गाचे नियम बदलत नाहीत, कठोर असतात. त्याच्याशी मिळतं जुळतं सरकार जर आपण बनवलं ना निसर्गाच्या नियमाशी, मग आपण सुखी राहू शकतो. प्रजा सुखी राहू शकते, सगळे सुखी राहू शकतात. पण पूर्णपणे सुखी नाही. या जगामध्ये दुःख आहे, जन्म आहे, मृत्यू आहे. परंतु या जन्म मृत्यूतून बाहेर कसं पडायचं याचं ज्ञान आहे. हे निसर्गाचे कायदे म्हणजे हे शिकवलं पाहिजे ना राजाने. जर खरोखरच दया असेल, खरोखरच करुणा असेल,
परंतु आजकालचे राजे काय झाले, तटस्थ झाले. आम्हाला या धर्मात पण नको, त्या धर्मात पण नको. आता भारतामध्ये हे जनरली तुम्हाला जास्त दिसून येणार नाही, तुम्हाला शाळा कॉलेजेसमध्ये वगैरे दिसून येईल थोडं थोडं. भारतामध्ये म्हणतात आम्ही धर्मनिरपेक्ष आहे, परंतु मागून धर्माचं राजकारण करतात. परंतु बाहेरच्या देशामध्ये तुम्ही गेला ना, तर लिटरली अक्षरशः सगळे हे धर्म नास्तिक आहेत. सरकारला सगळे चर्च बिर्च सगळे बंद पडलेले आहेत ऍक्च्युली. कोणाला धर्माशी काही देणं घेणं नाही, कुठलाही म्हणजे मानवनिर्मित धर्माशी पण काही देणं घेणं नाही. अमेरिका युरोपमध्ये गेला तर अक्षरशः सगळा व्यभिचार चाललेला आहे सगळीकडे. व्यभिचार म्हणजे शब्दशः व्यभिचार पण चाललेला आहे, आणि ऍक्च्युली ज्याला व्यभिचार म्हणतात की धर्माच्या विरुद्ध सगळं अधार्मिक कार्य करणं. कुठेही नॉर्मल दुकानामध्ये तुम्हाला सिगरेट, दारू, तंबाखू विकत मिळते. कसं काही चाललेलं आहे, कसंही लग्न करतात, लेफ्ट राईट फॉर्निकेशन चालू आहे. अमेझिंग. आणि सरकार त्याला बढावा देते. कोणी येऊन म्हटलं ना आमच्या धर्मात हे नो 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 नो. सरकारचा आणि धर्माचा काही संबंध नाही. सरकारचं काम आहे लोक इंद्रिय तृप्तीच्या दृष्टिकोनातून सुखी आहेत की नाही ते पाहणे, बस. मग इंद्रियांच्या तृप्तीसाठी जे काही अजून लागेल अजून लागेल अजून लागेल ते सगळं सरकार प्रोव्हाइड करते. चांगले रोड, इंडस्ट्री, कम्युनिकेशन सगळं इंद्रिय तृप्तीसाठी आहे. परंतु ही इंद्रिय तृप्ती करता करता आपण इथे अडकलोय. याचं ना त्यांना ज्ञान आहे, ना यातून बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत. धर्मनिरपेक्ष सरकार. प्रभुपाद लिहितात, अशा राष्ट्रात लोक आर्थिक प्रगती करूनही सुखी राहू शकत नाहीत. पुढचं वाक्य प्रभुपाद लिहितात, अशा राष्ट्रामध्ये लोक आर्थिक प्रगती करूनही सुखी राहू शकत नाही. तुम्ही आता पाश्चात्य देशामध्ये जाऊन जर बघितलं ना, अमेझिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांचं. अमेझिंग रोड, कम्युनिकेशन, एव्हरीथिंग. बिल्डिंग, ऑफिस, गव्हर्नमेंट ऑफिस, इव्हन गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये देखील जी व्यवस्था आहे ती अमेझिंग आहे. परंतु सामान्य जनतेमध्ये जाऊन विचारा कोणी सुखी आहे का? बिलकुल नाही. विचारायची पण गरज नाही, ते स्वतःच सर्वे करतात कोण किती सुखी आहे. सगळ्यात जास्त गुन्हेगारी आहे पाश्चात्य देशामध्ये. रोज उठून कोणी कोणाला तरी मारतो. सगळ्यात जास्त पशूंना कापलं जातं पाश्चात्य. असे फॅक्टरीज आहेत, एका फॅक्टरीमध्ये 50-50 हजार डुकरं आणि गायी एका दिवसात कापतात. एका व्यक्तीबरोबर पटत नाही, 5-5, 10-10 लग्न करतात. सगळ्यात जास्त डिवोर्स रेट आहे, मोर दॅन 50%. एक लग्न टिकत नाही. आत्महत्येचं सगळ्यात जास्त दर त्या देशांमध्ये आहे. पैसा भरपूर मिळवला परंतु सुख बिलकुल नाही. सेम, एक्झॅक्टली सेम टू सेम आता भारतामध्ये चालू आहे. आपल्या लहानपणी म्हणजे 30-40 वर्षापूर्वी पैशाची कमतरता होती आणि कदाचित म्हणूनच धर्म टिकून होता. आता त्यानंतर जे आलेल्या सरकारने फक्त पैसा 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 केला. आता सगळ्यांच्या हातात पैसा खेळतोय, जो तो उठतोय, जो पाहिजे ते व्यवसाय सुरू करतो, पाहिजे ते काय करतो. कर्ज कर्ज कर्ज. सुख मात्र बिलकुल नाही. नशाखोरी वाढलेली आहे, व्यभिचार वाढलेला आहे. पोल्युशन मध्ये आपण टॉपला नंबर 1 ला आहोत. भ्रष्टाचारामध्ये सगळ्यात टॉपला नंबर 1 ला आहोत. परवा बातमी होती की नाही, महाराष्ट्र, सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र भ्रष्टाचारामध्ये टॉपला नंबर 1 ला आहे. का? कारण महाराष्ट्रात पैसा जास्त आहे. पैसा जास्त नसेल तर भ्रष्टाचार कशाला होईल? तर हे धर्माला तुम्ही सोडून दिलं, धर्मनिरपेक्ष झाला, परिणामी तुमच्याकडे भरपूर पैसा आला, भौतिक सुख सुविधा आल्या, परंतु खऱ्या अर्थाने तुम्ही सुखी आहात का? भौतिक दृष्ट्या देखील खऱ्या अर्थाने तुम्ही सुखी आहात का? भौतिक दृष्ट्या. हे जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडायचं नंतर विचार करूया आपण. भौतिक दृष्ट्या तुम्ही सुखी आहात का? लाईफ स्पॅन लोकांचं कमी झालं. 70, 80, 90, 100 वर्ष जगत होते, आता 50-60 मध्येच हार्ट अटॅक यायला लागला सगळ्यांना. 30-40 नवीन महाभयानक रोग निर्माण झाले, जे डॉक्टरना पण कळत नाही ते कुठून आलं.
कॅन्सरचं प्रमाण महाभयानक परिस्थितीत रेटनी वाढतंय. कुठे सुखी आहे आपण? 4 पैसे कमवायला रोज 1.5 तास सकाळी, 1.5 तास संध्याकाळी ड्रायव्हिंग करावं लागतं. आणि एवढे पैसे कमवून, लाखोने कमवून, महिन्याला लाखोने कमवून अशा घरात राहायला लागतं ज्याला अंगण नाही. वरून त्रास आहे, खालून त्रास आहे, साईडला बघितलं तर धूळ आहे. ही आपली परिस्थिती आहे. पण धर्म आपल्याला आर्थिक प्रगती देखील कंट्रोल्ड सिस्टीम मध्ये खऱ्या सुखाचा भोग घेत करायला शिकवते. त्यालाच धर्म, अर्थ, काम, मोक्ष, पौरुष म्हणतात. पण ते आपल्याला नको आहे. आणि हे होतंय की नाही पाहणे हे सरकारचं मेन काम असतं. आता सध्या स्थितीला ज्या पद्धतीने सरकारी धोरण आहे ना, फॉर एक्झाम्पल 1-2 सेकंदासाठी आपण असं गृहीत धरू की सरकार खूप चांगलं आहे ना, भ्रष्टाचार आहे ना, काय आहे ना काय आहे. परंतु हे जे धोरण आहे ना, धर्माला सोडून फक्त आर्थिक प्रगती करणे, हे देखील युजलेस आहे. कितीही चांगलं सरकार असलं तरी त्याची वाटच लागते शेवटी. कारण या जगामध्ये पैशावर आधारित म्हणजेच इंद्रिय तृप्तीवर आधारित कुणीच आजपर्यंत सुखी झालेलं नाही. काही काही ठिकाणची आपण उदाहरणं देतो, जसं की ते नगर जिल्ह्यामध्ये का कुठेतरी ते गाव आहे ना, हिवरे बाजार का हिरवे बाजार, तिथला सरपंच खूप चांगला आहे, नावाजले, बरेचसे त्याला अवॉर्ड मिळाले वगैरे वगैरे. का? कारण गावातल्या सगळ्यांची आर्थिक परिस्थिती त्याने सुधारली. तुम्हाला काय वाटतं, ह्याच्याने लोक सुखी होणार आहेत? नुसती आर्थिक परिस्थिती सुधारल्याने कोण सुखी होतो? जिथे पैसा जास्त तिथे बाकीचं सगळं अधर्म आपोआप येतो. कलियुगाचं ते लक्षणच आहे. आमच्या इथे पण एक गाव होतं, भयानक पैसा कमवला त्यांनी एका काळामध्ये, परंतु त्याच गावामध्ये सगळ्यात जास्त रोगराई आणि सगळ्यात जास्त व्यभिचार सुरू झाला. शेतकऱ्यांचं गाव, शेतीवर आधारित भरपूर पैसा कमवला, व्यभिचार सुरू झाला. कारण जिथे धर्म नाहीये, धार्मिक तत्वे नाही आहेत, तिथे पैसा कितीही असू दे काही उपयोग नसतो त्याला. तिथे लुटालुटा सुरू झाली, व्यभिचार सुरू झाला. पैशाचं करायचं काय? तुम्हाला ते माहिती नाहीये ना, पैशाचं करायचं काय. पैसे कमवायला कुठे नाही म्हटलेलं नाहीये, पैशाला लक्ष्मी म्हणतो आपण. परंतु त्याचं करायचं काय, त्याचं जर तुम्हाला ज्ञान नसेल तर मग परत अधोगतीच आहे. देशी दारू पित होता, खिशात पैसे आले म्हणून आता त्याच्यापेक्षा 100 पटीने महागडी दारू पितो, बस एवढाच फरक झाला. आणि जास्त प्यायला लागला कारण जास्त पैसे आले. व्यभिचार करायला लागला कारण जास्त पैसे आले. कारण दुसरं ज्ञानच नाहीये, इंद्रिय तृप्तीला सोडून दुसरं ज्ञानच दिलेलं नाहीये. ना सरकारने दिले ना, या शिक्षण व्यवस्थेने दिले ना, कोणी ना आई वडील देतात आजकाल. आई वडिलांचं पण हेच धोरण आहे, पैसा कमवणे. भले ते पोल्युशन मध्ये राहून पुण्यामध्ये एवढ्या डब्यात राहून कमाव, खरं पैसे कमवले पाहिजे. आई वडिलांचं पण तेच धोरण आहे. धर्माशी कुणाचं काही लेणं घेणं राहिलेलं नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की हे जे आहे हे शासन प्रमुख म्हणजे काय, कुटुंब प्रमुखाला पण लागू पडतं. कुटुंब प्रमुख कोण असतो? जनरली भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कुटुंब प्रमुख वडील असतो. आजकाल स्त्रियांना पण कुटुंब प्रमुख म्हटलं जातं. आपण पण गृहीत धरूया, नो प्रॉब्लेम. धर्मनिरपेक्षता तसेच स्त्री पुरुष समानता पण आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे. मग तुम्ही ऍज अ हेड ऑफ हाऊस होल्ड, ऍज अ कुटुंब प्रमुख, तुमचं कर्तव्य काय आहे? धर्म किंवा अध्यात्म थोडासा बाजूला ठेवून जरी बघितला तरी तुमचं कर्तव्य पहिल्यांदा हे असलं पाहिजे ना की माझी मुलं निरोगी आणि स्वस्थ राहतील. नाही, कुटुंब प्रमुखच फोर्स करतोय मुलांना की पुण्यात जाऊन राहा. इथे काय करतोस? मुलगा रडून सांगतोय, बाबा पुण्यात येऊन बघा, मला नाकातली माझी केस जळाली, ऍक्च्युली जगायचं होईना मला. नाही, पुण्यातच जाऊन राहा. इथे शेती केल्यास माझं नाक कापलं जाते. पैसा, प्रतिष्ठा एवढंच महत्वाचं आहे कुटुंब प्रमुखाला, पण धर्म नाही. धर्म राहू दे बाजूला, प्रेम पण नाही. स्वतःच्या मुलावरती प्रेम नाही. मग हे प्रभूजी तुम्हाला काहीतरी चुकीचं शिकवतात, मग प्रभूजींचा द्वेष करतात. प्रभूजी तुम्हाला चुकीचं शिकवतात.
पैसा कमवला पाहिजे, लग्न केलं पाहिजे, नातवंड दिली पाहिजेत आम्हाला, फालतूचं काहीतरी तुम्ही शिकायला लागलाय भगवद्गीता आणि धर्म आणि हे आणि ते. ज्याचं कर्तव्य आहे धार्मिक तत्वांचं रक्षण करणे, तो असं बोलतोय. हे चालू आहे सगळीकडे. पैसा 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 आणि पैशावर आधारित इंद्रिय तृप्ती. आणि पैशाचं काय करायचं आपल्याला माहिती नाही. प्रभुपाद हे वाक्य म्हणून लिहितात, अशा राष्ट्रात लोक आर्थिक प्रगती करूनही सुखी राहू शकत नाही. नाहीच आहे. वर्तमान कलियुगात पुण्यवान राजे अस्तित्वात नाहीत. नो, उलट चोरांना आणि लुटारूंना निवडून देण्यात येते आणि त्यांनाच प्रशासकही बनवण्यात येते. चोर आणि लुटारू सगळे आपणच निवडून देतो. चूक कोणाची? आपलीच आहे. आता लोक या सोशल मीडियामुळे थोडं थोडं सुधारायला लागलेत. ऍक्च्युली थोडं त्यांच्या लक्षात यायला लागलंय की आपणच चोरांना निवडून दिलंय. पण तो आता इथून पुढे तुम्ही पण काही करू शकणार नाही, कारण निवडणूक पण त्यांच्या हातात आहे. तुम्ही जरी निवडून दिला ना तरी दुसराच कोणी निवडून येणार आहे. भारतातच नाही, अमेरिकेत पण हे होतं. ऍक्च्युअली तुम्हाला वाटत असेल भारतात भ्रष्टाचार आहे म्हणून, होते सगळीकडे होतं. कारण या चोरांनी सगळी सिस्टीम आपल्या हातात घेतलेली आहे. आता आपण काही करू शकत नाही. आता आपल्याला भगवद्गीता आणि भागवतांचा आश्रय घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. चांगल्या माणसानं तुम्हाला खरोखर हे सगळं लक्षात आलेलं असेल ना, गौड बंगाल, तर तुम्ही लवकरात लवकर भगवद्गीता भागवतांचा आश्रय घेतला पाहिजे. लवकरात लवकर. कधी कॅन्सर होईल काही सांगता येत नाही. लवकरात लवकर. धर्म आणि भगवत भावना यापासून लोक कसे काय सुखी राहू शकतील? सध्या स्थितीत चोर शासक आपल्या इंद्रिय भोगासाठी लोकांकडून राजस्व गोळा करीत आहे, म्हणजे कर गोळा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी. आणि भागवतात सांगितल्याप्रमाणे भविष्य काळात शासकांकडून जनतेचा अतोनात छळ झाल्यामुळे जनता पीडित होईल आणि आपल्या घर तथा राज्यातून पळून जाऊन अरण्याचा आश्रय घेऊ लागेल. भागवतामध्ये 12व्या स्कंदात लिहिलेलं आहे की सरकार इतकं बोगस होईल, इतका आततायी होईल, आक्रमक होईल की सगळ्या अँगलने तुम्हाला लुटणार आहेत ते, सगळ्या अँगलने. आणि त्यावेळी लोक पळून पळून जाऊन जंगलात राहतील, असं भागवतमच्या 12व्या स्कंदात लिहिलेलं आहे. आणि प्रभुपादांनी म्हणून आपल्याला सांगितलंय की ती वेळ यायच्या आधीच तुम्ही पळून पळून जावा आणि जंगलात राहा. प्रभुपादांची कृपा आहे आपल्यावरती, परंतु ते तुम्हाला नको आहे. प्रभुपादांच्या अनुयायांना उलट सांगताय तुम्ही. शहरात प्रचार करायला सांगितलंय प्रभुपादांनी. प्रभुपादांनी सांगितलंय नुसतंच जंगलात नाही, जंगलात पण खूप आतमध्ये जाऊन राहा जिथे सरकार तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. हे प्रभुपादांचं वाक्य आहे. का? कारण भागवतम मध्ये तसं सांगितलं. आणि हे दिवस सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत, लिटरली बघायला मिळत आहेत. तुम्ही सांगा, आता हे सरकार इतकं भयानक भ्रष्ट आहे, तुमच्या हातात काय आहे? हे कसं बदलू शकता तुम्ही? काही लोक आता उठायला लागलेत, कॅमेरा विमेरा घेऊन सगळ्या ऑफिसमध्ये चाललेत. तो नामदेवराव जाधव म्हणून एक आहे, त्याने नवीन पक्ष निर्माण केला आहे. निर्भय कुठला अजून एक पक्ष निर्माण केलाय, चालू आहे. परंतु हे जास्त दिवस टिकणार नाहीत, कारण चोरांना मोठं आपणच केलंय. आता ते एवढे मोठे झालेत की ते तुम्हाला पुढे येऊ देणार नाहीत आता कोणाला. तर याच्यावरती उपाय आहे भागवतमचा आश्रय घेणे. आणि भागवतमचा आश्रय घेतल्यावर भागवत तुम्हाला सांगतं जंगलात जाऊन राहा, जंगलात, दूर जंगलात आतमध्ये डोंगरावर जाऊन राहा जिथे कोणी येणार नाही. मगच तुम्ही सुरक्षित राहू शकता. हे तुम्ही आज ऐकलं तर एक 4 वर्ष त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन कराल, त्याच्यावरती त्याचं पालन कराल, काहीतरी व्यवस्था कराल. ऐकलंच नाही तर तुम्ही काय पालन करणार आहे, व्यवस्था काय करणार आहे? ज्या दिवशी घरात येऊन सरकार तुम्हाला बडवून तुमच्यावर अत्याचार करेल ना, त्या दिवशी तुम्हाला आठवेल, अरे रे प्रभुपादांचं ऐकायला पाहिजे होतं, अरे रे भागवतमचं ऐकायला पाहिजे होतं. कारण पृथू महाराज येणार नाहीत कलियुगामध्ये. तुम्हाला वाटत असेल पृथू महाराजांची स्टोरी आहे, प्रभूजी वेगळंच सांगायला लागलेत. पृथू महाराज तर सगळं फिक्स करणार आहेत, आम्ही पण वाचले. येस, पृथू महाराज सगळं फिक्स करणार आहेत, पण पृथू महाराज आता येणार नाहीत कलियुगामध्ये.
कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः येणार आहेत उरलेल्यांना संपवायला. अजून 4 लाख वर्षांनी, अजून 4 लाख वर्षांनी मग पृथ्वी महाराज ज्या परिस्थितीमध्ये आलेत ना तशी अवस्था होणार आहे. 10-15 हजार वर्षांनीच होणार आहे ऍक्च्युली. भूमाता सगळं द्यायचं बंद करणार आहे. परंतु तुमच्यासाठी उपाय आहे प्रभुपादांचा ऐकणे, भागवतमचा ऐकणे. तुम्ही म्हणाल प्रभुपादांचं आम्ही काय ऐकू? शास्त्राचं ऐकणे. आणि आज ऐकला तर चांगला आहे, उद्याची काही गॅरंटी नाही. प्रभुपाद म्हणतात भागवतात सांगितल्याप्रमाणे भविष्य काळात शासकांकडून जनतेचा अतोनात छळ झाल्यामुळे जनता पीडित होईल आणि आपल्या घर तथा राज्यातून पळून जाऊन अरण्याचा आश्रय घेऊ लागेल. तरीही कलियुगामध्ये कृष्ण भावनाभवित लोकांना लोकशाही शासनावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. जर असे करता आले तर सर्वसामान्य लोकांना सुखी करणे शक्य आहे. प्रभुपाद म्हणायचे की तुम्ही पण पॉलिटिक्स मध्ये जावा, पॉलिटिकल पार्टी निर्माण करा. पण याच्यावरती काही जास्त भर दिला नाही प्रभुपादांनी ऍक्च्युली. प्रभुपाद म्हणायचे की हे जे पॉलिटिकल पार्टीतले लोक आहेत त्यांना भागवतम शिकवायला जावा. असं प्रभुपाद स्वतः गेले होते पार्लमेंटच्या बाहेर. तिथे जाऊन त्यांनी प्रपोज केलेलं की रोज 1 तास भागवतमचा क्लास ठेवा सगळ्यांचा, सगळ्या मेंबर ऑफ MLA जे असतात ना त्यांचा. कुणी ऐकलं नाही, कुणी ऐकणार पण नाही ऍक्च्युली. खूप वाईट परिस्थिती येणार आहे, खूप 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 वाईट परिस्थिती येणार आहे. हे सगळं काम असतं बघा, लक्षात घ्या, हे सगळं काम असतं तुमच्यापर्यंत पोहोचवणे, दाखवणे हे मीडियावाल्यांचं. TV, न्यूजपेपर वगैरे. परंतु जे अत्याचार करतात ना त्यांनी हे सगळे मीडिया विकत घेतलेले आहेत ऑलरेडी. बऱ्याच जणांना माहिती नसतं हे. काय नाव ते कंपनीचं, काय नाव, काहीतरी न्यूज 18 नेटवर्क असं काहीतरी कंपनीचं नाव आहे. ही कंपनी मालक आहे ऍक्च्युली या सगळ्याची. NDTV जे आहेत ना सगळ्याचे मालक हेच आहे, एकच आहे. आणि त्याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त शेअर्स आहेत अडाणी का अंबानीचे. तुम्हाला सत्य दाखवणार आहेत, थोडीच दाखवणार आहेत, काही नाही दाखवणार. आता तुम्हाला सत्य न्यूज, खरी न्यूज ना न्यूजपेपर मध्ये मिळणार आहे ना TV चॅनल्सवरती मिळणार आहे. खरी न्यूज तुम्हाला मिळाली तर ती सोशल मीडियावरती मिळणार आहे, YouTube, Facebook वरती वगैरे. परंतु ते पण डिस्ट्रॅक्शन आहे. न्यूज साठी म्हणून गेला आणि दुसरंच काहीतरी बघत बसला, असा प्रकार होणार तिथे. आणि ह्या युट्यूबर किंवा हे जे सोशल मीडियावरती जे आता न्यूज चॅनल न्यूज देतात त्यांच्यावरती अजून कायदा नाही आहे. आणि तो 1-2 वर्षामध्ये येणार आहे कायदा. तो कायदा आला की हे पण सगळे बंद, गप. त्यांना आता बॅन करणे वगैरे ऑलरेडी चालू आहे. कोविडमध्ये बऱ्याच जणांना बॅन केलं, कोविडच्या विरुद्ध बोलल्याबद्दल, सरकार विरुद्ध बोलल्याबद्दल बऱ्याच जणांना बॅन केलं जातं. हळूहळू हे बंद केलं जाईल. आणि अगदीच काही करता आलं नाही तर सरकारचं नेक्स्ट स्टेप आहे पूर्णपणे YouTube, Facebook वगैरे बंद करणे. बऱ्याच देशामध्ये झालेलं आहे, केलेलं आहे ऍक्च्युली, जसं चायनामध्ये. शेवटी काय तुम्हाला लुटणे हे त्यांनी ठरवलेलं आहे, ते करणारच आहे. भविष्य समजावून घ्या तुमचं, तुमच्या मुलांचं, तुमच्या कुटुंबाचं. आणि याच्यावरती एकच उपाय आहे, प्रभुपादांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे, भागवतम जसं सांगते त्याप्रमाणे, स्वतःचं अन्न स्वतः पिकवणे. कारण एक वेळ तुम्हाला कपडे नाही मिळाले तरी चालतील, राहायला घर नाही मिळालं तरी चालेल, न खाता पिता तुम्ही नाही राहू शकत. आणि हे सगळं तुमच्या डोक्यात तेव्हाच शिरणार आहे तेव्हा जेव्हा तुम्ही भागवत गीतेचा अनुसरण करून धर्म काय आहे समजावून घ्याल, भगवंतांना मान्य कराल आणि भगवंतांना शरण जाल. त्याच्याशिवाय तुमच्या बुद्धीत पण जाणार नाहीये. बरेच लोक म्हणतात की याचा आणि तुमच्या धर्माचा आणि तुमच्या श्रीकृष्णाचा आणि भगवानचा काय संबंध आहे. आम्ही जातो, आम्ही शेती करतो, बघा करून जमते का. जोपर्यंत इथे लालसा आहे, स्वार्थ आहे, लोभ आहे ना, तोपर्यंत शेती पण तुम्ही चांगली नाही करू शकणार. धार्मिक तत्वांचं पालन केलं तरच सुखी राहणार आहे, नाही तर बिलकुल सुखी नाही राहणार.
हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभु जी, धन्यवाद.